नगरपालिका निवडणुकींच्या अनुषंगाने साताऱ्यामध्ये विविध घडामोडी घडत असताना काल एका बातमीने खळबळ माजवली होती की शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विकास अण्णा शिंदे यांचं पक्षातून निलंबन करण्यात आल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बातम्या देखील त्या प्रसिद्ध झाल्या। मात्र आज आपल्यासोबत तेच विकास अण्णा शिंदे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की नक्की कारण काय आहे। आणि काल एक बातमी आम्हाला बघायला मिळाली, त्यामध्ये निलंबनाची आपली बातमी होती। काय नक्की विषय? हो, मला पण माहीत नव्हतं। मला पण निलंबनाचं पत्र मला या ठिकाणी मिळालं, पण खऱ्या अर्थाने म्हटलं तर त्या निलंबन प्रक्रियेमध्ये असं कुठे पक्षातून हकालपट्टी केली असं मला कुठं असं दिसत नाही आहे। कारण हा पक्ष प्रोटोकॉल आहे की पक्षाच्या विचारात न घेता एखादी गोष्ट केली तर निलंबन प्रक्रिया ही साधारणतः होत असते। पण मला वाटते की माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष आमचे प्रमुख नेते, तसेच आमचे युवकांचे आशातान आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, सातारा जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई साहेब असतील, की ज्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेना पक्षाशी प्रेरित होऊन या ठिकाणी 3 वर्षापूर्वी प्रवेश केला आणि आजपर्यंत 3 वर्षामध्ये वाईच्या जवळजवळ 25,000 घरापर्यंत शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह हे पोचवायचं प्रामाणिकपणे काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे। झालेल्या प्रक्रियेचा खऱ्या अर्थाने मला पण खूप दुःख वाटलं, पण त्या खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं की ही जी प्रक्रिया राबवण्यात आली ही, तर मला वाटत नाही की ज्येष्ठांना काहीतरी चुकीची माहिती वरिष्ठांना या ठिकाणी कोणाच्या तरी मार्फत या ठिकाणी पुरवली गेली आणि त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे। खरं तर जे प्रसिद्धीपत्रक काल प्रसिद्ध झालं होतं त्याच्यामध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई झाली आणि या कारवाईसाठी सातारचे जिल्हा प्रमुख आहेत रणजित भोसले यांनी दुजोरा दिला होता। नक्की काय विषय आहे? खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज जिल्हा प्रमुख म्हणून आपण ज्यांना घोषित करतो की रणजितसिंह भोसले यांच्या खऱ्या अर्थाने जर यांच्या कार्याचा आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने मागील नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल की शिवसेना पक्षाचे तिथले उमेदवार म्हणजे शिंदे साहेब जे आता आमदार आहेत यांच्या विरोधामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांनी 20 गावामध्ये साहेबांच्या विरुद्ध प्रचार केला होता। म्हणजे शिवसेना पक्षाच्या विरोधात जाऊन दुसऱ्या उमेदवाराशी गठबंधन करून सेटलमेंट करून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं। मला खऱ्या अर्थाने मला पक्षाला विशेष वाटतं की त्यांची त्या झाकलपट्टी का नाही केली, कारण आज खऱ्या अर्थाने गेले 1 वर्ष झालं म्हणजे शिवसेना पक्षामध्ये माझा वाढता प्रभाव म्हणा की शिवसेना पक्ष जवळजवळ युवासेना असेल, शिवसेना असेल, महिला सेना असेल, जवळ 35 शाखा आम्ही केल्या आणि 35 तरी काढल्यात 105 शाखा प्रमुख हे माझ्या अंडर त्या ठिकाणी वाई तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करतात। एवढं प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेना पक्ष त्या ठिकाणी काम चालू आहे। कारण मी पक्षामध्ये प्रवेश केला त्यापूर्वी जे शिवसैनिक होते ते उभाटाचे कोणीही एकनाथ शिंदे गटाबरोबर आले नाहीत, मात्र त्या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढीचं प्रामाणिकपणे काम मी माझ्या पक्षाने केलेले। आदरणीय नामदार शंभूराज देसाई साहेबांनी प्रचंड ताकद आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली, विकासाचा निधी त्या ठिकाणी दिला, जे काय लागेल साहेब स्वतः कनेक्टिंगमध्ये असतात, पक्षवाढीसाठी करतात। पण हे सगळं करत असताना हा जो युवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून पूर्वी होता, पूर्वी मनसेत काम केलेलं आहे, आता तो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झाला आहे। खऱ्या अर्थाने जिल्हा प्रमुख कसा झाला, काय झाला हे सर्व शिवसैनिक जाणतात। खऱ्या अर्थाने जो शाखा वाढवल, खऱ्या अर्थाने शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करल। कारण मला आठवते की जरी हे युवासेनेचे शाखा प्रमुख होते, जिल्हा प्रमुख होते, शाखाच म्हणतो जिल्हा प्रमुख होते, खरं म्हटलं तर त्यांची शाखा प्रमुख व्हायची पण पात्रता तशी खऱ्या अर्थाने नाही आहे, पण जिल्हा प्रमुख होते। आपण कधी 3 वर्षात ऐकलं का की युवासेनेचा सातारा जिल्ह्यात कुठंतरी मोठ्या प्रमाणावर कुठला मेळावा झाला आहे, 400 लोक, 500 लोक, 200 लोक? खऱ्या अर्थाने जर त्यांच्या सगळा आराखडा पाहिला, ठीक आहे, पूर्वी मनसेत असताना किंवा त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषद गटात काय घडलं असेल, पण सातारा जिल्ह्यावरती कुठलं प्रभावीपणे त्यांनी एखादा मोर्चा काढला, काय केलं असं कधी पाहिलं आहे का? सातत्याने दुसऱ्याच्या आलेल्या कार्यक्रमामध्ये उभं राहून फोटो काढणे, रील काढणे आणि फ्लेक्स बोर्ड मोठे मोठे लावून ते जिल्हा प्रमुख खऱ्या अर्थाने झालेत म्हटलं तर काय तिथं चुकीचं ठरणार नाही। आम्ही जनतेशी नाळ जोडलेलं कुटुंब आहे। गेली 40 वर्षापासून आम्ही राजकीय जीवनामध्ये माझे वडील होते, त्यांच्यानंतर मी आहे, माझी आई जिल्हा परिषद सदस्य जवळजवळ 15 वर्ष होत्या, 10 वर्ष पंचायत समिती सदस्य होत्या, 5 वर्ष पंचायत समिती व्हायचे सभापती आहेत, विद्यमान सभापती होते, त्यावेळेस शिक्षण मंडळावरती जिल्हा परिषदला उपसभापती होता। म्हणजे एवढी मोठी पदं माझ्या कुटुंबाने भोगलेली आहेत आणि माझ्या कुटुंबाचा राजकीय वारसा पाहिला तर तसं आमच्या कुटुंबाला तिथं किंग मेकर समजलं जातं। कारण पूर्वीचे माझे आमदार 3 वेळा मदन आप्पा झाले, त्यातही आमची भूमिका होती। माझे आमदार आताचे भाजपचे माझे आमदार मदनदादा भोसले यांच्या आमदारकीच्या याच्यामध्ये पण आमचा प्रामुख्याने खूप मोठा सिंहाचा वाटा आमच्या कुटुंबाचा त्यावेळेस आहे। आणि आम्ही ज्या पक्षात जातो किंवा जे गेलो ते लोकहितासाठी, लोककल्याणासाठी आणि आमच्या भागाच्या विकासासाठीच आम्ही गेलेलो आहोत। इथं कुठली सेटलमेंट करून पक्षामध्ये गेलो नाही। मात्र शिवसेना पक्षामध्ये आल्यावरती आदरणीय भाईंच्या कामाची प्रेरित होऊन आम्ही इकडे आलो आणि खऱ्या अर्थाने याला ताकद खऱ्या अर्थाने शंभूराज देसाई साहेबांनी दिली। मात्र हा जो जिल्हा प्रमुख नेमलेला आहे हा खऱ्या अर्थाने आपण ह्याचं नीट पाहिले कारकिर्दी
तर यांनी कुठं प्रभावी काम केलं असं मला तर दिसलं नाही. म्हणजे 12 जर तुम्ही इतक्या वर्ष युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहात तर तुम्ही किती शाखा काढल्या त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं. आज पक्षाची 6 महिन्यापूर्वी ऑनलाईन सदस्य नोंदणी झाली, त्याच्यामध्ये 2 नंबरला वाई तालुक्याचं नाव आहे की 10,000 सदस्य त्या ठिकाणी सदस्य नोंदणी झाली. 35 शाखा, 105 शाखा प्रमुख, युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी एवढा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आहे. मात्र आदरणीय साहेबांचा आदेश आला, 48 तास अगोदर फक्त फोन आला की विकास तुम्हाला वाईच्या नगरपालिकेला सामोरे जायचं आहे. पण मागील 1 महिन्यापासून जिल्हा प्रमुख वाई फिरतात न सांगता. मी तिथला उपजिल्हा प्रमुख असताना मला विश्वासात कुठल्याच न घेता त्या ठिकाणी मिटिंग केल्या, मात्र यांना त्या ठिकाणी उमेदवार मिळून आला नाही. आणि 48 तास आधी आदरणीय साहेबांना सांगून मला आदेश देण्यात आला. आणि जे माझे बंधू राजकारणात कधी नव्हते त्यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही अर्ज कुटुंबाला संमती न घेता आम्ही त्या ठिकाणी भरला. पण आज पक्षाने भरल्यामुळे त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने आम्ही तो त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या कारणातूनच ही कारवाई करण्यात आली, पक्षश्रेष्ठींना विचारात घेतलं नसल्याचं म्हणणं या ठिकाणी मांडण्यात आले. नाही, पक्षश्रेष्ठींना विचारात घेतले नाही असं म्हणता येणार नाही. कारण आपण जर पाहताल तर माझ्याकडे या ठिकाणी यांना लावलेले आउटगोईंग कॉल्स आहेत की ज्यावेळेस 18-17 तारखेला अर्ज भरायला पण जे त्या अर्थी जे सांगतात की जिल्हा प्रमुख खोटं सांगतात की त्यांनी त्यांच्या भावाला उमेदवारी मागून घेतली. मी कधीही उमेदवारीचा आग्रह धरला नाही. आपण कुठं प्रसाद माध्यमातून ऐकलं का की मी कुठं हक्क मागितले? त्यांच्याकडे कुठलं पत्र आहे का मी मागितलेले? कारण माझ्याकडे त्यांचे कॉल आहेत. म्हणजे संपर्क प्रमुख शरद कनसे असतील की त्यांनी पहिला कॉल केला की तुमच्या बंधूंची उमेदवारी साहेबांनी भरायला लावली आहे, तुम्हाला भरावी लागेल. रणजित भोसलेंची पण या ठिकाणी बघा 2-2, 3-3 मिनिटाचे कॉल आहेत. एका दिवशी 17 कॉल आहेत मला उमेदवारी अर्ज भरा म्हणून. आणि खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरला, प्रक्रियेमध्ये सामील झालो. अडचणीत असताना सुद्धा पण त्या ठिकाणी आम्ही कुटुंब इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी तयारी नसताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सामोरे गेलो. मात्र शेवटला आपण पाहताल की 21 तारखेला जवळजवळ या ठिकाणी 28 कॉल या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुखांचे जवळजवळ माझे 6 ते 7 कॉल झालेले आहेत. ह्याच्यामध्ये 21 नोव्हेंबरचे बघा कारकीर्द बघा आपण. या ठिकाणी असेल की 249, 248 संपर्क प्रमुख असतील, 248, 41 पासून त्यांच्याशी जवळजवळ मी शेवटच्या 2 मिनिटापर्यंत पण बघा मी शरद कनसे साहेब आणि रणजितसिंह भोसलेंशी बोलत होतो. मात्र मी त्यांना विचारलं की आपल्याला जर इलेक्शनला सामोरं जायचं असेल तर आपल्याला पुढे गेलं पाहिजे. कारण आदरणीय पालकमंत्री महोदय साहेबांनी जवळजवळ वाई शहरासाठी 2.25 कोटीचा निधी दिला होता. पण हे 2.25 कोटीची एकही प्रमाण झाली नाही. ही कोणाच्या सांगण्यावरनं झाली नाही मला माहीत नाही. इलेक्शनला सामोरे जात असताना शिवसेना पक्ष 3 वर्षापूर्वी तिथं काम सुरू झालेलं आहे. आणि सुरू असताना या ठिकाणी एक तरी काम खऱ्या अर्थाने मतदारसंघात त्या प्रभागात जायला पाहिजे होतं. लोकांसमोर ठीक आहे आदरणीय भाईंचा चेहरा एवढा आपला सक्षम आहे, पालकमंत्री महोदयांचं एवढं मोठं काम आहे की त्या चेहऱ्यानुसार आपण समोर गेलो असतो. पण खऱ्या अर्थाने पक्षाने त्यांना जी जबाबदारी दिली होती ज्यांच्याकडं त्यांना ती पेलता आली नाही. त्यांच्याकडून कुठलंही सक्षम उत्तर न आल्यामुळं हा निर्णय त्या ठिकाणी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आम्हाला घ्यावा लागला. कारण शेवट कसं आहे, इलेक्शनला सामोरे जाताना 55,000 मतदारांच्या समोर तुम्ही जाताय आणि जर पक्षीयकडनं तुम्हाला जर काही सूचनाच येत नसतील, अर्ज काढला म्हणून तुम्ही मला जर निलंबित करत असाल तर मग याला काय अर्थ नाही. हा माझ्यावर केलेला खऱ्या अर्थाने तो अन्याय असेल त्याच्यासाठी. आणि वरिष्ठांचं सांगण्याविषयी म्हटलं तर आता जे वरिष्ठांकडून पत्र आलेले आता कोणाच्या सांगून आले मला माहीत नाही. कारण तसं म्हणलं तर रणजितसिंह भोसलेंची कारकीर्द बघायला तर वादग्रस्त आहे. जेव्हापासून जिल्हा प्रमुख झाल्यात तेव्हापासून माझ्या विरुद्ध बातम्या देणे, माझ्या लोकांना पदाचे ऑफर देणे आणि माझ्यापासून लांब करणे हे त्यांचे षडयंत्र कायमस्वरूपी आहे. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत मी स्वतः आहे. कारण जिल्ह्यावरती शिवसेना पक्षामध्ये माझा जो वाढता प्रभाव आहे, सातत्याने मी जे काय पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे किंवा त्यांच्यापेक्षा मला अनुभव राजकारणाचा जास्त आहे आणि माझा वाढता प्रभाव पाहता आपण पाहिलं असेल की सातारा जिल्ह्यावरती आत्ताच मेळावा झाला, त्यामध्ये 107 शाखा प्रमुखांची नेमणूक केली, 35 शाखा काढल्या म्हणून आदरणीय भाईंच्या हस्ते माझ्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तो त्यांच्या जिवारी लागला होता आणि त्या जिवारासाठी सातत्याने मला कुठेतरी डावलणे, मला कुठेतरी माझी कारस्थाने करणे हे सातत्याने त्याचं काम आहे. जर 1.5 महिना तुम्ही वाई शहरामध्ये फिल्डिंग लावत होता तर मग तुम्हाला उमेदवार का नाही मिळाला? खरं तर पक्षांतर्गत या कुरघोडी आहेत, यातून हे कारवाई करण्यात आली असं म्हणणं आहे. मात्र आता पुढची भूमिका काय असणार आहे? या पक्षांना भेटून आपण यासाठी चर्चा करणार आहे की कोणती वेगळी भूमिका घेणार आहे? नाही, खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षामध्ये ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी आदरणीय भाईंचा पक्षाबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला त्याचं कारण एकच होतं की आम्ही भाईंशी प्रेरित होऊन पक्षामध्ये आलो होतो. किंवा तसं म्हटलं तर विकास शिंदेला एसटी की कट्टर हिंदुत्ववादी म्हणून मी पूर्वीपासून मी त्यामध्ये आहे.
मी जिथं जिथं काम केलं तिथं मी स्वखर्चातून अनेक कामं केलेली आहेत. माझ्या कुटुंबाने करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी देवळे असतील किंवा समाजासाठी उपयोग असतील गोष्टी, शेतीपाणी स्कीम असतील, पाण्याच्या स्कीम असतील, रस्ते असतील, की आम्ही त्या ठिकाणी स्वखर्चातून त्या ठिकाणी उभं केलेले आहेत. आणि आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तेच काम भाईंच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहिलं की भाईंनी एक वेगळा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाची दिशा मिळाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजूनही पालकमंत्री साहेब या ठिकाणी कार्यकर्त्यांना मोठी ताकद देत आहेत. मात्र ज्याची नेमणूक या ठिकाणी झालेली ती खऱ्या अर्थाने चुकीची आहे. तसं म्हणलं तर त्या जिल्हा प्रमुखच्या रेसमध्ये मी सुद्धा होतो. मला ज्यावेळेस पक्षाने विचारलं की तुमची मागणी आहे का, तर मी माझी मागणी त्यावेळेस दिली होती. मात्र पक्षातील काय वरिष्ठ जे या ठिकाणी नेमलेले आहेत पक्षाकडून, ते कुठल्या पद्धतीचा समाजात किंवा ज्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते आहेत किंवा जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जाऊन कधीच नाही. म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर AB फॉर्म जो मला मिळाला हा ज्याचा शिवसेना पक्षाशी कुठेही संबंध नाही अशा व्यक्तीकडे AB फॉर्म दिले आणि त्याच्याकडनं जाऊन मला मागावं लागलं. म्हणजे त्यावेळेस पक्षाची भूमिका करत असताना AB फॉर्मची पण ज्यावेळेस 2 मिळाले त्यावेळी AB फॉर्म देताना माझ्या अगोदर पण 5 तास अगोदर एक अर्ज भरला गेला आणि त्याला AB फॉर्म लावला गेला. म्हणजे माझा अर्ज बाद करण्यासाठी किंवा माझ्या बदनामीसाठी हे षडयंत्र केलं होतं का हे मला नंतर लक्षात आलं. पण सुदैवाने माझ्या अधिकाऱ्यांशी असलेले चांगले संबंध, त्यामुळे AB फॉर्म मला जोडल्याचं त्या ठिकाणी कळल्यावरती पक्षाच्या कानावरती घातलं आणि आपण पालखी पक्षाने त्याच्यावरती एक पत्र दिलं की 1 नंबरचा फॉर्म बाद कारण 2 नंबरचे उमेदवार आमचे ते आहेत. मला मान्य आहे की त्या ठिकाणी थोडंसं मला मिसगाईड केलं गेलं, मला थोडंसं अडचण आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं न मनामध्ये नसताना सुद्धा तो फॉर्म त्या ठिकाणी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मला घ्यावा लागला. आणि तो घेण्याच्या पाठीमागचं खऱ्या अर्थाने कारण असेल की पक्षाने ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे की जिल्हा प्रमुख म्हणून सूत्र त्यांच्या हातामध्ये दिल्यात किंवा त्या ठिकाणी संपर्क प्रमुख असतील की त्यांच्याकडनं उत्तर आले की 24 तारखेला आपण पाहूया. जर दिवस अर्ज मागे घ्यायचं जर 21 तारीख असेल तर 24 तारखेला आपण जे माझ्याबरोबर असणारे उमेदवार आहेत त्यांना घेऊन कसं काय करणार. आणि सोराढोरा पोरांबरोबर जर इलेक्शन करत बसलो तर उद्या जो काही निकाल येणार आहे, ठीक आहे, नगराध्यक्ष पदासाठी चांगली मतं पडतील, इतरच्या सीटांना काय मतदान कमी जास्त पडलं तर पक्षाची उद्या बदनामी त्या ठिकाणी होऊ शकते आणि भाईंचं नाव खराब होऊ शकते. आणि अजून पक्ष जर त्या ठिकाणी नवीन असेल तर खऱ्या अर्थाने ते न करता आपण प्रभावीपणे ताकद दिवशी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने इलेक्शनला सामावून जावं असं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी माझी याकडे इच्छा होती. आणि थोडंसं मला यांनी त्या बोललो तर त्या पद्धतीने मिसगाईड केलं गेलं तर खऱ्या अर्थाने मला जर पक्षाने किंवा म्हणजे जर मला जिल्हा प्रमुख म्हणतो की तुम्हाला काय वाटेल ते योग्य निर्णय घ्या, तर मग तुमच्याकडे पक्षाने जी जबाबदारी दिली होती तर तुम्ही निर्णय घ्यायचा कार्यक्षम असाल तर माझ्या निलंबनापेक्षा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटतं. मी मागेच पण विचारलं की वेगळी भूमिका असणार आहे की पक्षश्रेष्ठींची भेटून आपण चर्चा करणार या संदर्भामध्ये. नाही, आदरणीय बाईंच्या विचाराशी प्रेरित होऊन या ठिकाणी मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं माझ्याकडे इतर पक्षांचे ऑफर कालपासून सुरू झाल्यात किंवा भेटागाठी झाल्यात. आज पण माझ्याकडं भारतीय जनता पक्षाचे काही मंत्री महोदय या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, येत आहेत, चर्चा चालू आहेत. पण मी सगळ्यांना उत्तर एकच दिलेलं आहे की मी बाईंवर प्रेम करून शिवसेना पक्षात आलेलो आहे. जोपर्यंत मी एकनाथभाई शिंदे साहेबांना भेटत नाही, डॉक्टर साहेबांना भेटत नाही, आमचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेबांना भेटत नाही, साहेब प्रचारावरती आहेत, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा निर्णय तडकाफडकीचा त्या ठिकाणी मी घेत नाही. आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर जर माझ्यावर निलंबनाची खऱ्या अर्थाने कारवाई करावी असं काहीच नाही. कारण आपण पाहता की निलंबनाचं पत्र हे 22 तारखेला आलेलं आहे आणि तसं म्हणलं तर जिल्हा प्रमुखांनी सकाळी 9 वाजता त्यांच्या स्टेटसला हे पत्र ठेवलेलं आहे. म्हणजे ते पत्र 21 तारखेलाच मागितलेलं आहे. म्हणजे त्यांची माझ्याविषयी असणारी जी काय गुन्हा आहे किंवा जे सातत्याने षडयंत्र आहे ते काय आपल्याला ह्या पत्रामुळे दिसून येत असेल की बाबा 1-2 दिवस जातात, 3 दिवस जातात. कारण मला आठवतं की अजित पवारांनी जेव्हा बंडखोरी केली तर त्यांना पण पत्र 4 दिवसांनी असेल. मी एवढा मोठ्याने येता नाही आहे, पण इतर पक्षाचं पाहता 2, 4, 5 दिवसांनी येतात किंवा जेव्हा इलेक्शन सामूहिकपणे चालू असतात तेव्हा ही प्रक्रिया लगेच केली जात नाही. कारण ह्याचा परिणाम इतर मतदारांवरती होतो. मात्र कोणाच्या सांगण्यावरनी किंवा कोणाच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला हा खऱ्या अर्थाने मला माहीत नाही. पण मी आणि माझ्या कार्यकर्त्यांचं, माझ्या सर्व शाखा प्रमुख हे आजही माझ्यासोबत आहेत, त्यांचं प्रामाणिकपणे मत आहे की आपली जी काही भूमिका आहे ती आपण जोपर्यंत बाईंना भेटत नाही तोपर्यंत घेऊ नये हे प्रामाणिकपणे सांगतो. आणि मी जोपर्यंत साहेबांना भेटत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय या ठिकाणी मी घेणार नाही आहे. तर हे होते विकास शिंदे ज्यांनी आपल्या पक्षाने केलेल्या कारवाईच्या वरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन सचिनसह मी मंगेश कुंभार, सातारा न्यूज. जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.